इंधनाच्या भडकत्या दरामुळे भाजीपाला महागलाय। गृहिणींचं बजेट कोलमडलंय। अकोल्यातल्या बाजारात भाज्यांचे भाव दुप्पट आहेत। सब्जी के भाव बहुत ज़्यादा बढ़े हुए हैं। इसमें दिक्कत ये आ रही, जहाँ इंसान आधा किलो सब्जी लेने का था, 1 किलो लेने वाला तो आधा किलो पर आ गया, आधा किलो वाला पाव भर पर आ गया। अब बहुत सारी चीज़ें मतलब सब्जी लेना अवॉइड ही कर रहे बहुत सारे लोग। इसमें ऐसा हो रहा है कि टमाटे 80 रुपये किलो, 60 रुपये किलो पर आ गए, मेथी भाजी 100 120 पर आ गई। ये सब चीज़ महंगाई होने की वजह से जो डेली लगने वाली जो चीज़ें हैं, जैसे अपनी खाने पीने की, जो भी इसमें महंगाई होने की वजह से जो मिडिल क्लास जो लोग हैं इनको बहुत परेशानी हो रही है। बाज़ार में जो सब्ज़ी है इसके बहुत भाव बढ़ गए और इसके बढ़ने का कारण ये है कि जो पेट्रोल डीजल महंगा हो गया, इससे जो ट्रक वाले गाड़ी वाले माल लाते उनका भाड़ा किराया बढ़ गया, तो वो हमारी तरफ सब्ज़ी के ऊपर लगाते उसका बजट, इसलिए हमको सब्ज़ी महंगी लेके फिर महंगी बेचना पड़ता बाज़ार में। इससे हमारे व्यापार पर असर पड़ रहा, ग्राहक कम आ रहे। राष्ट्रवादीचे नगरसेवक बैलगाडीनं पालिकेत पोहोचलेत। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद आहे। भाजपा पालिकेत उदयपाटी करताय। भाजपा नगरसेवकाची टीका आहे। देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केले त्यांना प्रतिसाद देण्यासाठी आज राष्ट्रवादीचे तिन्ही नगरसेवक आम्ही इंधनाचं बचत करण्यासाठी आम्ही बैलगाडीने येण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथून पुढे बी असं बचत जेवढं शक्य आम्हाला करता येईल, बचत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार। पिंपरी चिंचवडच्या महापुरांचा सायकलवरून प्रवास आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद आहे। आपली जी वाहतूक आहे ती सायकलने, मेट्रोने किंवा इलेक्ट्रिक बसने करावी, जेणेकरून आपलं इंधनाची बचत होईल आणि जे संपूर्ण जगापुढे जे युद्धजन्य परिस्थितीमुळे संकट निर्माण झालेले आहे, काही देशांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आलेली आहे, तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था बळकट राहावी यासाठी त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद म्हणून जे आम्ही आठवड्यातून एकदा सायकलवर कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व नगरसेवकांनी, नगर सदस्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। तर आपणही सर्व शहर किंवा आपणही या देशाचे नागरिक म्हणून या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।